नमस्कार. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या फूडस्टॉल चॅनलमध्ये स्वागत आहे. चला तर मग आजच्या नवीन रेसिपीला आपण सुरुवात करू. इथे मी 1 वाटी पोहे घेतले आहेत. पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे. 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे. मी स्वच्छ धुवून घेते. इथे मी पोहे स्वच्छ धुवून घेतले 2 ते 3 वेळा. आता आपल्याला हे 5 ते 10 मिनिटं असं भिजत ठेवायचे आहेत. आपण भिजत ठेवू 5 ते 10 मिनिटं. आता आपल्याला हे चांगलंसं पिठासारखं मी मळून घेते. असे पोहे असे दिसले नाही पाहिजे, असं चांगला गोळा झाला पाहिजे असं मळून घ्यायचं आहे. तर मी याच्यामध्ये 1 ते 2 चमचे तांदळाचं पीठ घालणार आहे. पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता याच्यामध्ये लाल मसाला कलरसाठी बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. घालायची आहे बारीक चिरलेली. चवीनुसार मीठ. कोथिंबीर घालायची आहे बारीक चिरलेली. तर पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं. चांगलं असं एकजीव होईपर्यंत मळून घ्यायचं आहे. पूर्ण असं एकजीव झाला पाहिजे. हा गोळा, पिठाचा गोळा तयार झाला पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला मळून घ्यायचं आहे. वड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. त्याच्यातलं थोडंसं असं सारण घ्यायचं. सारणसुद्धा चांगलं असं मळून घ्यायचं. चांगला असा गोळा करून घ्यायचा त्याचा. नंतर त्याला असं चपटा करून घेऊन त्याला आपल्याला असा मेदूवड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. अशा प्रकारे मी सर्व मेदूवडे बनवून घेते. इथे मी सर्व मेदूवडे बनवून घेतले आहेत. आता आपण फ्राय करायला घेऊ. इथे मी तेल गरम व्हायला ठेवलं आहे. आता आपलं तेल गरम झालं आहे. आता आपण हे मेदूवडे फ्राय करायला घेऊ. एका साईडने 2 ते 3 मिनिटात चांगलेसे फ्राय करून घ्यायचे. नंतर आपल्याला पलटी करायचे. आता आपण पलटी करू. दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला चांगलेसे खरपूस फ्राय करून घ्यायचे आहेत. आता मी हे पलटी करते. आता आपले फ्राय करून झाले आहेत. मी काढून घेते. तर मी अशाच प्रकारे बाकीचे उरलेले मेदूवडे सुद्धा फ्राय करून घेणार आहे. मस्त असे खमंग कुरकुरीत आपले पोह्याचे मेदूवडे तयार झाले आहेत. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.